सरफेस टेन्शन हा पार्ट आपला चालू आहे. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ, त्याची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. नंतर आपण त्याच्या अगोदर एक डेरिव्हेशन पण केलेलं आहे. त्याच्यामधलाच पुढला पार्ट दॅट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नाव इफ वी ऑब्झर्व द वॉटर ऑर द मर्क्युरी, पारा हा प्रकार तुम्हाला माहिती आहे, आपल्या लॅबमध्ये पण पारा आहे. पाणी आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये पाहतो. आता पाणी जर आपण बीकरमध्ये घेतलं तर त्याचा जो आकार आहे, शेप ॲट द कॉन्टॅक्ट ऑफ द सरफेस, या ठिकाणी त्याचा जो आकार आहे अशा प्रकारे होतो. कॉन्टॅक्टच्या ठिकाणी ग्लास बीकर त्या ठिकाणी असा कॉन्केव्ह शेप येतो. याच बीकरमध्ये जर तुम्ही पारा घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो शेप आहे असा मिळतो. हा शेप असा मिळतो, पाण्या शेप हा असा मिळतो. यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कन्सेप्ट आलेला आहे. या ठिकाणी हा टँजंट काढला जातो, असा हा टँजंट काढला जातो आणि त्याप्रमाणे त्याची डेफिनेशन होती. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइंड ॲज द अँगल बिटवीन द सॉलिड सरफेस and the tangent drawn to the liquid surface at the point of contact. या ठिकाणी angle between the solid surface and tangent drawn to the liquid surface at the point of contact, that is called as the angle of contact. या ठिकाणी पहा, जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा 90 पेक्षा कमी आला त्याला आपण ॲक्यूट म्हणतो. त्या ठिकाणी आपल्याला कॉन्केव्ह शेप मिळतो. या ठिकाणी पहा, जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ऑब्च्यूस म्हणजे 90 पेक्षा जास्त, त्याला आपण ऑब्च्यूस म्हणतो. या ठिकाणी आपल्याला हा कॉन्व्हेक्स शेप मिळतो. या ठिकाणी जर प्युअर वॉटर असेल तर आपल्याला हॉरिझॉन्टल शेप मिळतो. दॅट इज इफ द लिक्विड पार्शियली वेट द सॉलिड सरफेस. पार्शियली समजा आपण भांड्यामध्ये केरोसिन घेतलं किंवा इम्प्युअर वॉटर घेतलं, ते पार्शियली वेट करतं, पण ते जे भांडं आहे टोटली फॉलो होत नाही. इन दॅट केस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. In the case the liquid which does not weight the solid surface, that is the mercury in contact with the glass, the angle of contact is obtuse. Nandar third, pure water in contact with the glass, the angle of contact is 0, that is liquid which totally weight the solid surface, the angle of contact is 0. या ठिकाणी व्याख्या आपण केली. Tangent, that is the angle between the solid surface and tangent drawn to the liquid surface at the point of contact, is called as the angle of contact. या ठिकाणी पार्शियली वेट होत असेल केरोसिन, इम्प्युअर वॉटर असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट शेप मिळतो, कॉन्केव्ह. डज नॉट वेट म्हणजे मर्क्युरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेप मिळतो कॉन्व्हेक्स, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळतो ऑब्च्यूस. टोटली वेट होत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला 0 मिळतो, शेप आपल्याला हॉरिझॉन्टल मिळतो. त्या ठिकाणी याची व्याख्या झाली, त्याचं थोडं एक्सप्लेनेशन झालं. पण हा कॉन्केव्ह शेप का मिळतो, कॉन्व्हेक्स शेप का मिळतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला 0 कसा काय मिळतो, याचं थोडं एक्सप्लेनेशन आपण याच्या अगोदर प्रकरणे सुरुवातीला पाहिलेलं आहे. कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. Cohesive force, that is the molecular force of attraction between the molecules of the same substance. ग्लास मध्ये मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्शन म्हणजे कोहेसिव्ह, आणि अधेसिव्ह द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स. म्हणजे बीकर मध्ये पाणी आहे, पाण्यातला मॉलिक्युल आणि ते ग्लास याच्यामधलं अट्रॅक्शन, याला म्हणायचं अधेसिव्ह फोर्स. याच्यावरती आधारित हे शेप्स अवलंबून आहेत. याच्यामध्ये नंबर 1, द कॉन्केव्ह शेप. एक्सप्लेनेशन ऑफ द कॉन्केव्ह शेप ऑर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट. नाउ सपोज द लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड सरफेस इज टेकन इन द बीकर. या ठिकाणी पाहि बीकरची साईड आहे. आता बीकरची साईड एकदम पातळ असते, आपण पाहतो ग्लास हा आपल्याकडे असते, त्याची साईड एकदम ती बाजू पातळ असते. तर या ठिकाणी आपण जो सॉलिड सरफेस घेताना थोडीशी डायग्राम मध्ये ही मोठी दाखवलेली आहे. याच्यामध्ये हे लिक्विड आहे, हे लिक्विड आहे आणि हे भांड आहे, याची साईड लहान जरी असली तर आपण ही मोठी दाखवलेली आहे. याच्यामध्ये आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सची व्याख्या आपण सुरुवातीला केलेली आहे.
तर या ठिकाणी हा समजा त्या मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, तर हा जो मॉलिक्यूलचा स्पियर आहे याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस, आता या ठिकाणी हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, ही ग्लास आहे, याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे अधेसिव्ह फोर्स AP बार, नंतर हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, हे लिक्विड आहे, याच्यामधला अट्रॅक्शन म्हणजे हा कोहेसिव्ह फोर्स AC, हे दोन फोर्सेस आले, हा AP बार आला आणि AC बार आला. या ठिकाणी हा जो अधेसिव्ह फोर्स असतो याची किंमत कोहेसिव्ह पेक्षा जास्त असते. अधेसिव्ह फोर्स हा ग्लास सरफेस मध्ये आलाय, सॉलिड मध्ये आलाय, याची किंमत या कोहेसिव्ह पेक्षा जास्त आहे, म्हणजे यांचा जो रिझल्टंट आहे दॅट विल बी इन द सॉलिड सरफेस, हा रिझल्टंट या दिशेमध्ये आला. इट इज अलॉंग द नॉर्मल, समजा आपण सर्कल घेतलं त्याची रेडियस जी असते त्या रेडियसच्या दिशेमध्ये हा रिझल्टंट येतो. या ठिकाणी या पार्टचा आपल्याला सर्कल करता येईल, तर या दिशेमध्ये याचा रिझल्टंट इन द सॉलिड सरफेस आला. आता या ठिकाणी द शेप ऑफ द लिक्विड दॅट इज द टेंजंट इज परपेंडिक्युलर टू द दिस रिझल्टंट, हा टेंजंट या दिशेमध्ये आला आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो अँगल तयार झालेला आहे दॅट इज द ॲक्यूट अँगल, इट इज लेस दॅन 90 डिग्री. इन दिस केस द लिक्विड सरफेस क्रिप्स अप, या ठिकाणी पाहिजे जे पाणी आहे या भांड्यावरती वरती आलेलं आहे, क्रिप्स अप वर आलेलं आहे, that is a concave shape is formed, the angle of contact is acute. याच्यामध्ये हा पार्ट लक्षात ठेवा की adhesive greater than cohesive resultant is in the solid surface. The tangent म्हणजे या ठिकाणी याला perpendicular to the resultant, tangent या दिशेमध्ये आला, या ठिकाणी यांच्यामध्ये अँगल हा acute आला. Second, the convex of the theta is obtuse. In that case, suppose the mercury is taken in the glass. या केस मध्ये हा लिक्विड आहे, हा ग्लास किंवा सॉलिड सरफेस आहे, या ठिकाणी त्या मर्क्युरीचा हा ड्रॉप आहे, त्याचा हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, पण त्याच्यावरती फोर्सेस ऍक्ट होतात, हा अधेसिव्ह फोर्स आहे, हा कोहेसिव्ह फोर्स आहे. पण या केस मध्ये या ठिकाणी हा जो कोहेसिव्ह फोर्स आहे याची किंमत जास्त असते, मर्क्युरी मध्ये कोहेसिव्हची किंमत जास्त असते, आणि त्यामुळे दोन जर मर्क्युरी मॉलिक्यूल जवळ आले तर एकमेकांमध्ये मिसळून जातात का, त्या ठिकाणी त्यांची कोहेसिव्हची किंमत जास्त असते. त्या ठिकाणी हा जो फोर्स आहे तो AC बार ग्रेटर दॅन AP बार, हा अधेसिव्ह पेक्षा जास्त आहे, त्यामुळे या केस मध्ये रिझल्टंट हा लिक्विड मध्ये गेला, या केस मध्ये रिझल्टंट हा सॉलिड मध्ये होता. आता हा अलॉंग द नॉर्मल असतो, ही टेंजंट म्हणजे याला परपेंडिक्युलर, इट इज अलॉंग दिस डायरेक्शन, म्हणजे या ठिकाणी टेंजंट या दिशेमध्ये आला. दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज फाउंड टू बी ऑब्ट्यूस. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ द ऑब्ट्यूस अँगल. डोक्यामध्ये फक्त ठेवायचं अधेसिव्ह फोर्स लेस दॅन द कोहेसिव्ह, पहिल्यामध्ये अधेसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन द कोहेसिव्ह. थीटा ॲक्यूट, थीटा ऑब्ट्यूस, या ठिकाणी द लिक्विड सरफेस क्रीप्स डाऊन, ही जी लेवल आहे ती खाली पडते, या ठिकाणी वर गेली होती, या ठिकाणी खाली पडते, त्या ठिकाणी असा प्रकारचा हा कॉन्व्हेक्स शेप तयार होतो, या प्रकारचा असा हा कॉन्व्हेक्स शेप तयार होतो. दॅट इज फॉर द सेकंड. नंबर 3, द थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. In this case, suppose the pure water is taken in the glass, that is the liquid in the solid. या ठिकाणी हे लिक्विड आहे, सॉलिड आहे, प्युअर वॉटर आपण घेतलं, तर या केस मध्ये हा जो AP बार याची किंमत इतकी जास्त असते की हा जो AC बार आहे कोहेसिव्ह फोर्स हा निग्लिजिबल असतो, अतिशय कमी असतो, आणि त्यामुळे याचा रिझल्टंट या दिशेमध्येच आला. AP बार इज इक्वल टू AR बार. त्याच्यानंतर या रिझल्टंट परपेंडिक्युलर टेंजंट असतो, टेंजंट या दिशेमध्ये आला, या ठिकाणी थीटाची किंमत ही 0 येते, दॅट इज 0 डिग्री. अशा प्रकारे एक्सप्लेनेशन आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्याख्या केली आपण, त्याच्यामध्ये कॉन्केव्ह म्हणजे काय, पार्शियली वेट द सॉलिड सरफेस, म्हणजे आपण केरोसिन घेतो किंवा इम्प्युअर वॉटर घेतो. थीटा इज ॲक्यूट कॉन्केव्ह शेप. कॉन्व्हेक्स म्हणजे मर्क्युरी घ्यायचं, त्या ठिकाणी थीटा इज ऑब्ट्यूस कॉन्केव्ह शेप, आणि प्युअर वॉटर असेल तर थीटाची किंमत 0 येते. या डायग्राम्स काढून एक्सप्लेन करता येतं. पहिल्या केसमध्ये AP बार म्हणजे अधेसिव्ह ग्रेटर दॅन कोहेसिव्ह, दुसऱ्या केसमध्ये अधेसिव्ह लेस दॅन द कोहेसिव्ह,
तिसऱ्या केसमध्ये आदेशही एवढा जास्त असतो की कोहेसिव्ह निग्लिजिबल असतो. या ठिकाणी हा रिझल्टंट याच दिशेमध्ये आला, त्याला परपेंडिक्युलर टँजंट आला, थिटाची किंमत 0 आली. थँक्यू.